मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींवर मंगळाचा प्रभाव असतो. मंगळ म्हणजे साहस, ऊर्जा, उत्साह आणि पराक्रम हे सर्व गुण मेष राशीच्या लोकांमध्ये दिसून येतात. त्यांना लवकर राग येतो, तसेच ते एकटं राहणं अधिक पसंत करतात आणि त्यांचे मित्रही कमी असतात. मेष राशीच्या व्यक्तींचं कोणत्या राशीच्या व्यक्तीबरोबरचं जीवन सर्वात आनंदी असतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही राशींबरोबर त्यांची खूप छान गट्टी जमते, तर काही राशींबरोबर त्यांचे विचार अजिबात जुळत नाहीत. म्हणून मेष राशीच्या व्यक्तींचे इतर 12 राशींबरोबरचे संबंध कसे असतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींचा विवाह हा मेष राशीच्या व्यक्तीशीच झाला तर त्यांचे खूप चांगले राहते. त्यांची जोडी एकदम खास मानली जाते. मेष राशीचे लोक एकमेकांसोबत खूप मजा मस्ती करतात, फिरायला जातात आणि एकत्र वेळ घालवायला त्यांना आवडते. त्यामुळे त्यांच्या जीवनात नेहमी उत्साह टिकून राहतो. मेष राशीच्या लोकांचं प्रेमजीवनही चांगलं राहू शकतं, पण दोघांचे स्वभाव आणि गुणधर्म सारखे असल्यामुळे त्यांच्यात कधी कधी खटके उडू शकतात. त्यामुळे दोघांनीही शांत राहणं गरजेचं आहे. नातं मजबूत ठेवण्यासाठी एकमेकांना समजून घेणं आणि जुळवून घेणं आवश्यक आहे. यामुळे दोघांचंही जीवन आनंदात जाईल. मेष आणि वृषभ राशी. मेष राशीच्या व्यक्तींचे वृषभ राशी सोबतचे संबंध संमिश्र स्वरूपाचे राहू शकतात. मेष राशीचे लोक वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायला मदत करतात, तर वृषभ राशीचे लोक मेष राशीच्या व्यक्तींना जीवनाचा वेग कमी ठेवून वर्तमानात जगायला शिकवतात. यामुळे दोघांच्या नात्यात समतोल निर्माण होऊ शकतो, पण दोघांमध्ये समस्याही येऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्तींना वृषभ राशीचे लोक थोडे हळू आणि गंभीर वाटू शकतात, कारण वृषभ राशीचे लोक प्रत्येक गोष्टीचा अनुभव हळूहळू घेणं पसंत करतात. तर वृषभ राशीच्या व्यक्तींना मेष राशीचे लोक खूप उत्साही आणि ऊर्जावान वाटू शकतात. तिसरी जोडी आहे मेष आणि मिथुन राशीची. मेष आणि मिथुन राशीची जोडी खूप चांगली जमू शकते. अग्नी आणि वायू तत्वाच्या या राशींमध्ये चांगलं कनेक्शन निर्माण होऊ शकतं. मेष राशीचे लोक मिथुन राशीच्या व्यक्तींबरोबर चांगली मैत्री करू शकतात आणि एक सुंदर नातं निर्माण करू शकतात. दोघांनाही बेफिकरपणे जगायला आवडतं आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याची त्यांची धडपड सुरू असते. त्यामुळे ते दोघं एकमेकांसाठी चांगले जोडीदार बनू शकतात. त्यांच्या नात्यात रोमांस, मजा मस्ती आणि उत्साह टिकून राहण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांशी त्यांची खूप चांगली मैत्री होऊ शकते. चौथी जोडी आहे मेष आणि कर्क राशीची. मेष आणि कर्क राशीचे लोक एकमेकांपेक्षा खूप वेगळे असतात. मेष राशीचे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करतात, तर कर्क राशीचे लोक आपल्या कुटुंबाबद्दल अधिक विचार करतात. मेष राशीच्या व्यक्तींना स्वातंत्र्य आणि साहस आवडतं, तर कर्क राशीचे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर अधिकार दाखवतात आणि ते कौटुंबिक देखील असतात. दोघांची विचारसरणी वेगळी असल्यामुळे त्यांचे नातं टिकवणं हे एक आव्हान असू शकतं. कर्क राशीचा दयाळू, संवेदनशील आणि विचारशील स्वभाव, तर मेष राशीचा एनर्जेटिक आणि साहसी स्वभाव यांच्यात मतभेद निर्माण करू शकतो. पाचवी जोडी आहे मेष आणि सिंह राशीची. मेष आणि सिंह राशी दोन्ही अग्नितत्वाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचे विचार जुळतात आणि त्यांची जोडी चांगली जमू शकते. दोघांमध्ये लीडरशिप क्षमता असल्यामुळे ते एकमेकांना साथ देतात. ते दोघेही आपल्या जीवनात वेगाने पुढे जातात आणि खूप धाडसी असतात. त्यांचे भविष्य आणि जीवनाबद्दलचे विचार एकसारखे असल्यामुळे त्यांचे नाते अधिक मजबूत होतं आणि आनंदी राहतात. पण दोघांनी मिळून निर्णय घेतल्यामुळे कधी कधी काही लहान मोठ्या समस्या येऊ शकतात, ज्या शांतपणे बसून सोडवल्यास फायदा होऊ शकतो. त्यामुळे या लोकांची जोडी उत्तम असू शकते. सहावी जोडी आहे मेष आणि कन्या राशीची. मेष व कन्या या दोघांमध्ये प्रेम किंवा दुश्मनी काहीही होऊ शकतं. मेष राशीचे लोक साहसी असतात आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात, तर कन्या राशीच्या व्यक्तींना नियमांचे पालन करायला आवडतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. पण जर त्याने आपले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला आणि एकमेकांना समजून घेतलं तर त्यांचे नाते अधिक मजबूत होऊ शकतं. मेष राशीच्या लोकांच्या घाई गडबडीत काम करण्याच्या सवयीमुळे कन्या राशीच्या व्यक्तींना याचा त्रास होऊ शकतो. पण मेष राशीचे लोक कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात उत्साह व ऊर्जा घेऊन येऊ शकतात. सातवी जोडी आहे मेष आणि तुळ राशीची. मेष राशी ही अग्नीशी संबंधित आहे, तर तुळ राशी ही वायूशी संबंधित आहे. हे दोघे मिळून एक चांगली जोडी बनू शकतात. ज्याप्रमाणे विरुद्ध लिंग एकमेकांकडे आकर्षित होतात, त्याचप्रमाणे या दोन्ही राशी एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात. मेष राशीचे लोक खूप उत्साही असतात, तर तुळ राशीचे लोक समतोल राखण्यावर लक्ष ठेवतात.
तुळ राशीच्या व्यक्तींना भांडणं टाळायला आवडतात, तर मेष राशीचे लोक सतत संघर्ष करत असतात. त्यामुळे या दोन्ही राशी एकमेकांना संतुलित करू शकतात. नात्यात समतोल राखल्यास त्यांची जोडी खूप चांगली बनू शकते. 8वी जोडी आहे मेष आणि वृश्चिक राशीची. मेष आणि वृश्चिक दोन्ही राशींचा स्वामी हा ग्रह मंगळ आहे. त्यामुळे हे दोघे एकमेकांना भेटल्यावर ते एकमेकांकडे पटकन आकर्षित होऊ शकतात. ते दोघेही खूप मेहनती असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना राग येतो. वृश्चिक राशीचे लोक मेष राशीच्या व्यक्तींना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दोघांमधले चांगलं कनेक्शन राहतं. मेष राशीचे लोक आनंदी स्वभावाचे असतात, तर वृश्चिक राशीचे लोक नात्यात गंभीर आणि समर्पित असतात. 9वी राशी आहे मेष आणि धनु राशीची. मेष आणि धनु राशीची जोडी चांगली असू शकते. या दोन्ही राशी अग्नी तत्वाशी संबंधित आहेत आणि उत्साह, साहस आणि परिपूर्ण आहेत. या दोघांच्या नात्यात आकर्षण आणि पॅशन नेहमी टिकून राहतो. तसेच ते दोघे एकमेकांना नेहमी मदत करतात. पण मेष राशीचे लोक घाई करतात आणि विचार न करता निर्णय घेतात, तर धनुराशीचे लोक प्रत्येक प्रकारची माहिती घेतल्यानंतरच निर्णय घेतात. त्यामुळे दोघांमध्ये अनेक वेळा वाद होऊ शकतात. त्यामुळे दोघांना नात्यात समतोल राखण्यासाठी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. 10वी राशी आहे मकर आणि मेष राशीची. मकर आणि मेष या दोन्ही राशींमध्ये कनेक्शन राहणं थोडं कठीण आहे. या दोघांनाही जीवनात धोक्याची कामं करावी लागू शकतात आणि त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवायला आवडतं. त्यामुळे दोघांच्या नात्यात समस्या येऊ शकतात. जर दोघांमध्ये भांडणं झालं तर दोघेही पुढे येऊन ते मिटवण्याचा प्रयत्न कमी करतात. ते दोघेही आपल्या विचारांवर ठाम असतात, ज्यामुळे नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि एकमेकांना वेळ द्यावा लागेल. 11वी जोडी आहे मेष आणि कुंभ राशीची. मेष आणि कुंभ राशी एकमेकांसाठी चांगले संबंध ठेवू शकतात. ते दोघे आयुष्यभर एकमेकांना मदत करतात आणि दोघांनाही स्वतंत्र जीवन जगायला आवडते. जर या दोन राशी एकत्र आल्या तर आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. पण या लोकांना एकमेकांना समजून घेण्यासाठी आपला राग आणि अहंकार बाजूला ठेवावा लागेल. हे दोघे चांगले जीवन साथीदार बनू शकतात आणि चांगले मित्रही बनू शकतात. 12वी आणि शेवटची राशी आहे मेष आणि मीन राशीची. मेष राशीचे लोक आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात, तर मीन राशीचे लोक वेळेनुसार बदलतात. या दोघांमध्ये कनेक्शन राहणं थोडं कठीण आहे. काही वेळासाठी ते दोघे एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात, पण त्यांचे नाते जास्त काळ टिकणं शक्य नाही. मेष राशीचे लोक मित्रांना मदत करायला नेहमी तयार असतात आणि मीन राशीचे लोक मेष राशीच्या लोकांना सपोर्ट करू शकतात. नाते मजबूत ठेवण्यासाठी या लोकांना एकमेकांना समजून घेणे आणि आवश्यक आहे.